मुसळधार पावसानं नवी मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत। खारघर तळोजा फेज 2 मध्ये पूरस्थिती आहे आणि घोट गावाचा संपर्क तुटलाय। सलग दुसरा दिवस आहे मुंबईमध्ये मुसळधार पाऊस आहे, तर इकडे नवी मुंबईमध्ये ठाणे बेलापूर मार्ग सध्या ठप्प आहे आणि महापे इथं सर्वत्र पाणी झालेले आहे। अनेक ठिकाणी वाहनं अडकून पडलेली आहेत। तर सकाळी जे लोक घराबाहेर पडलेले त्यांना त्यांच्या इच्छित ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या अडथळ्यांचा आता सामना करावा लागतोय। आपण खारघर तळोजा फेज 2 मधली सगळी पूरस्थिती पाहूया। घोट गावाचा संपर्क तुटलेला आहे, संपूर्ण परिसर हा पाण्याखाली गेलेला आहे, जलमय झालेला आहे। सलग दुसरा दिवस आहे पावसाचा आणि तुफान पाऊस आहे। पावसाच्या हलक्या सरीने तर मोठमोठ्या मुसळधारा अक्षरशः कोसळतात आणि नवी मुंबईमध्ये ठाणे बेलापूर मार्ग हा ठप्प झालाय। तर काय नेमकी इथली परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी। नवी मुंबईमध्ये पावसाचा जोर हा वाढलेला आहे। आपण आहोत ठाणे बेलापूर रोड मार्गावरती, जिथे महापा सर्कल आहे, जंक्शन आहे। त्या ठाणे बेलापूर महामार्गावर आपण बघतो जो अंडरपास आहे तिथे पूर्णपणे हा भरलेला आहे। त्याच्यात गाड्या ज्या आहेत त्या गाड्या अडकलेल्या आपल्याला दिसून येत आहेत आणि पाण्यामधून गाड्या हा मार्ग काढताना दिसत आहेत। त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात ठाणे बेलापूर मार्गावरती कोपरखेरणा टू घनसोळी या इथे झालेली आहे। त्याचप्रमाणे महाप्याचं पूर्ण मिलेनियम बिझनेस पार्क असेल, या महापे MIDC असेल, इथे देखील मोठ्या प्रमाणात हा पाणी डोंगरावरून वाहत येत आहे। याच्यामुळे हा मोठा जो आपण बघतोय ते सर्व रस्त्यांवरती पाणी आलेलं आहे। ठाणे बेलापूर महामार्ग हा पूर्णपणे बंद ठप्प पडलेला आपल्याला दिसून येत आहे। एकंदरीतच पावसाचं हे चित्र आहे। महापे इथे अनेक लोक अडकलेली आहेत। आता आपल्यासोबत काही नागरिक आहेत। सर, काय सांगाल, तुम्ही बाहेर निघालेला आहात, पावसात कुठे कुठे पाणी गिरे महापेला? मैडम, माफे में अपने जो माफा सिफड़ा रोड पे जाते हैं उधर पूरा पानी है माफे ब्रिज से, और थाना बेलापुर पूरा जाम है। और जो सब्वे है माफे का अंडरग्राउंड पे घनसोली उसको पूरा भरा हुआ है, गाड़ी बंद पड़ा हुआ है। और उधर जाए खड्डा बहुत है, एक्सीडेंट बहुत हो रहा है। और पानी LMT बस बंद पड़ा, ऑटो बंद पड़ा, रिक्शा बाइक बंद पड़ा हुआ है। नक्कीच आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि लोकांची वाहतूक कोंडीमध्ये लोक अडकलेली आहेत। आणि बघताय की वाहतूक पोलीस असतील, आपत्कालीन विभाग असेल, इथे कार्यरत आहे, परंतु मोठ्या संख्येने वाहन इथे अडकल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई।